नमस्कार. 31व्या श्लोकाची सुरुवात आपण केली होती. आज परत थोडीशी आठवण देते. या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते भगवंत आपल्याला सांगतो आहे. अनादित्वात निर्गुणत्वात, निर्गुण निराकार आहे, अनादी आहे. आणि पुढे असं म्हटलं की हा परमात्मा शरीरस्थ म्हणजे शरीरामध्ये आहे, परंतु शरीरात असून सुद्धा न करोती न लिप्यते, काही करत नाही. त्यामुळे त्याला कशाचं सुख दुःख नसल्यामुळे तो लिप्त होत नाही. अशा प्रकारचा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. मी नेहमीच आपल्याला असं सांगत असते की गीतेमध्ये कसं असतं की एका श्लोकात सांगून पुरलं. माऊली आपल्याला निरनिराळे दृष्टांत देऊन हा विषय आपल्या मनाला पटवून देणार आहेत की खरंच या शरीरात राहणारा जो परमात्मा आहे त्याची आपण ओळख करून घेऊया. आणि तो असल्याशिवाय, तो शरीरात राहतो आहे, तो सगळं असल्याशिवाय आपण काही करणार नाही आहोत. पण तो काही करत नाही आणि न लिप्यते, हे नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. उपनिषदामध्ये, मुंडक उपनिषदामध्ये एक दृष्टांत सांगितलाय. तो समजून घ्यायला आपल्याला सोपा वाटेल. या दृष्टांतात त्यांनी असं म्हटलंय की दोन पक्षी एका झाडावर बसलेले असतात. आता हे झाड म्हणजे काय, तर शरीररूपी झाड आहे. आणि या शरीररूपी झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी आहे, त्याला आता आपण असं म्हणूया, दृष्टांतामधले दोन पक्षी आहेत, आपल्या या विषयाला ते लावायचं आहे. त्यामुळे त्यातला एक पक्षी आहे तो जीवभावाचा पक्षी आहे आणि दुसरा जो आहे हा आत्मभावाचा पक्षी आहे. आता हे दोन पक्षी जे शरीररूपी झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत, यातला एक पक्षी या झाडावर येणारी फळं खातो. चांगलं फळ, गोड फळ त्याला खायला मिळालं तर तो आनंदाने नाचायला लागतो, उड्या मारायला लागतो. आणि कडू फळ त्याच्या वाट्याला समजा आलं तर बिचारा दुःखी होतो. आणि दुसरा जो पक्षी आहे तो आत्मभावाचा पक्षी आहे, तो काहीच नाही, तो फळ खातच नाही. तो बसलेला असतो झाडाच्या फांदीवर, पण तो काही खात नाही. आता हा जो मुंडक उपनिषदामधला दृष्टांत आहे तो आपल्याला बरोबर लक्षात येईल की आत्मरूपाने बसलेला हा जो पक्षी आहे तो फळच खात नाहीये, काहीच करत नाही, तो नुसता बसलेला आहे. कारण तो आत्मरूप म्हणून आहे. आणि जीवभावानी जो बसलेला पक्षी आहे तो फळ खातोय, चांगलं फळ आलं तर आनंद व्यक्त करतो आहे. तर हा या सगळ्या शरीरातल्या सुखदुःखाचा एका अर्थाने हा जो जीवरूपी पक्षी आहे तो गुलाम आहे, प्रकृतीचा गुलाम आहे, या देहाचा गुलाम आहे. त्यामुळे त्याला देहाची सुखदुःख आहेत, त्या जीवाला बिचाऱ्याला सुखदुःख सहन करावी लागतात. चांगलं वाटलं तर तो आनंद व्यक्त करतो, वाईट वाटलं तर तो दुःख व्यक्त करतो. पण हा दुसरा जो आहे तो मात्र काहीच करत नाही. पण या दोघांना आधार देणारा परमात्मा आहे. हा परमात्मा जो आहे हा जीवाला आणि आत्म्याला समभावाने बघतो आहे. आपण आता 3 शब्द पाहणार आहोत, जीव, आत्मा आणि जगदीश्वर. आता जीव आपल्याला कळला की तो जीवात्मा रूपाने झाडावर बसणारा पक्षी जो सुखदुःख भोगतो आहे. आत्मा आपल्याला कळला की तो आत्मरूपाने बसलेला पक्षी आहे, तो काहीच करत नाहीये, त्यामुळे त्याला सुखदुःख नाहीये. पण या दोघांकडे समभावाने बघणारा जगदीश्वर आहे. आणि हा जगदीश्वर समभावाने दोन्हीकडे बघतो आहे. हा जगदीश्वर आपल्याला या सगळ्या आपल्या कर्माचं जे काही चांगलं वाईट आहे ते आपल्याला प्रारब्धानं देणार आहे. काका मराठ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये आणखीन एक सोपं उदाहरण आपल्याला दिलं आहे. म्हणजे आता मुंडकोपनिषदातला दृष्टांत आपल्याला कळलाच आहे, परंतु मराठे काकांनी आपल्याला व्यवहारातलं एक छान उदाहरण दिलं. ते म्हणाले क्रिकेटचा संघ असतो, अ संघ आणि ब संघ असं आपण म्हणूया. तर अ संघ म्हणजे आत्म्याचा अ संघ आहे आणि जीवाचा ब संघ आहे, म्हणजे देहाचा ब संघ आहे. आता पंच जो आहे तो ईश्वर, जगदीश्वर आहे, तो पंच आहे. पंच कसा आहे तर निरपेक्ष आहे. कोणी छान खेळला म्हणून हा पंच टाळ्या वाजवत नाही, हसत नाही, अभिनंदन करत नाही. कोणी चांगला बॉल अगदी छान मारला म्हणून त्याचं कौतुक करत नाही, तो काहीच करत नाही. कॅच घेतला तर फक्त एक बोट वर करतो. समजा कोणी बॉल टाकताना जरा पाऊल रेषेच्या पलीकडे आलं तर नो बॉल सांगतो. या पलीकडे तो काहीच करत नाही. ईश्वर तसाच आहे. आपल्या सगळ्या गोष्टी तो पाहतोय, आपलं जे कर्म आहे तो सगळं तो पाहतो आहे. पण आपल्या चुकांचं किंवा चांगल्या गोष्टींचं जे काही फळ आहे ते तो आपल्याला देतो. आपल्या चांगल्या वागणुकीचं किंवा आपल्या दोषांचं
जे की फळ ते आपल्या प्रारब्धानुसार तो आपल्याला देत असतो, त्याच्याकडे नोंद असते आणि तो हे करत असतो. परंतु या तिघांचंही अस्तित्व म्हणजे देह, आत्मा आणि हा जगदीश्वर, किंवा आपण आता जीव, आत्मा, जगदीश्वर असं म्हणू, किंवा जीव, आत्मा, परमेश्वर काही म्हणा, हे सगळे जे आहेत ना, हे यांचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. आपल्या लक्षात येईल की असंघाचं अस्तित्व, ब संघ, दोन्ही संघ असतील तरच मॅच होणार, आणि मॅच होणार असेल तरच ईश्वर पंच म्हणून तिथे येणार. याचा अर्थ तसा आहे की नुसता देह असून पुरत नाही, आत्मा हवाच आहे. बरं, आत्म्याला सुद्धा अभिव्यक्त व्हायला देहच हवा आहे, आणि दोघंही नसले तर ईश्वर काय करणार. त्यामुळे तिघांचंही अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून आहे असं आपल्या लक्षात येईल. आता हे जे काही आहे हे माऊली आपल्याला छान समजावून विविध दृष्टांत देणार आहेत की हा जीव, आत्मा, जगदीश्वर, किंवा हा जो निर्गुण निराकार आहे, काहीच करत नाही असं आपण म्हणतो आहोत, परंतु आणि म्हणून तो लिप्त नाही आहे, तर हे नेमकं काय आहे ही निरनिराळी उदाहरणं देऊन आपल्याला सांगणार आहे. शरीरात राहून सुद्धा शरीराच्या विकारांनी तो प्रभावित होत नाही, आणि तरीही तो शरीराचा मालक आहे. तो असल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही, असा शरीराचा मालक असणारा, परंतु काहीही प्रभावित न होणारा, शरीराच्या गोष्टींमुळे प्रभावित न होणारा, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि परमात्म्याचं अस्तित्व मान्य करायचं आहे. ईश्वराकडे जी काही वाटचाल आहे त्या परमात्म्याला ओळखायचं आहे, त्याच्याकडे आपली वाटचाल आहे. आपण नरदेहाचं समर्थाने जसं स्तवन केलेलं आहे, दुर्लभ म्हटलं आहे देहाला, आणि तो देह आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे आपली वाटचाल काय असायला हवी, तर परमात्म्याकडे जाण्याची वाटचाल, त्याला ओळखणं ही तर आपली वाटचाल असायला हवी, आणि ते आपलं चाललेलं आहे. माऊली छान आपल्याला दृष्टांत देणार आहे. या एका मुद्द्यासाठी माऊलींनी 25 ओव्या लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या आज आपल्याला घ्यायच्या आहेत. 1094वी ओवी आहे. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. छान आपल्याला सहज कळेल असा दृष्टांत आहे की सूर्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं. जळी जळे न लिंपे सूर्य जैसा, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं, परंतु सूर्याला त्याचा स्पर्शही होत नाही. प्रतिबिंब पाण्यात पडतं पण प्रत्यक्ष त्या सूर्याला पाण्याचा स्पर्शही होत नाही. अगदी तसंच हा तरी परमात्मा म्हणिपे, आपण ज्याला परमात्मा म्हणतो आहोत ना, तो ऐसा जाण स्वरूप आहे. त्याचा सुद्धा या जगातल्या कुठल्याही वस्तूशी जराही संबंध नसतो. सूर्याचं जसं प्रतिबिंब आहे तसं आपल्या लक्षात येईल की या परमात्म्याचं प्रतिबिंब आहे, पण त्या परमात्म्याला जराही या सगळ्या दृश्य जगताशी संबंध नाहीये. आणखी उदाहरण देत आहे. का जे जळा आधी पाठी, तो असतुची असे किरीटी, माझी बिंबे ते दृष्टी आणि कांशी आहे. आता म्हणतात की सूर्य पाणी असताना किंवा पाणी आटल्यावर, एखाद्या तळ्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब, पण तळ्याला, नदीला 12 महिने पाणी असतंच असं नाही, त्याला पाणी असताना सूर्याचं प्रतिबिंब पडणं, किंवा पाणी आटलं समजा तर काही तिथे सूर्याचं प्रतिबिंब पडत नाही. म्हणजे पाणी असताना पडलेलं प्रतिबिंब किंवा पाणी नसताना न पडलेलं प्रतिबिंब, याचा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे माझी बिंबे ते दृष्टी अनिकाची, अनिकाची दृष्टी म्हणजे इतर अज्ञानी जी लोक आहेत, अज्ञानी लोकांच्या दृष्टीनं तो पाण्यात आहे असं वाटतं, प्रत्यक्षात त्याचा काही संबंध नाही आहे. ह्या पाण्याशी संबंध नाही आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्याला असं वाटतं तो पडलेला आहे, आणि अज्ञानी लोक असं म्हणतात, त्यांच्या दृष्टीने तो पाण्यात त्याचं प्रतिबिंब किंवा तो पाण्यात दिसतोय असं आपण म्हणतो, पाण्यात आहे असं वाटतं. तैसा आत्मा देही, अगदी तसंच आहे. सूर्याचं जसं सूर्य पाण्यात आहे असं वाटणं आहे, तसंच हे वाटणं आहे. तैसा आत्मा देही आथी म्हणिपे जे काही, साचे तरी नाही तो जेथीचा तेथे. सूर्य जसा जिथल्या तिथे आहे तसं आहे की आत्मा देहात आहे असं जे म्हटलं जातं ते काही साचं नाहीये, ते काही खरं नाहीये. देहात आत्मा आहे असं जे आपण म्हणतोय आपल्या समजुतीसाठी म्हणतोय, परंतु ते काही खरं नाही. तो नित्य जिथल्या तिथेच जसाच्या तसाच आहे. कुठे परमात्मा इकडून तिकडे जात नाहीये, सगळ्या ठिकाणी तो जर भरलेलाच आहे तर त्याचं जाणं आणि येणं काय असणार आहे? त्यामुळे असा काही तो इकडे येतोय जातोय अशातली काही गोष्ट नाहीये. आपण ज्याला आत्मा म्हणतो तो
त्या परमात्म्याचं आपल्या देहात पडलेलं प्रतिबिंब आहे. सूर्याचं जसं प्रतिबिंब पाण्यात पडतं वगैरे, तसं आपल्या देहामध्ये असणारा जो आत्मा आहे तो आत्मा या परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. आता तोही दिसत नाहीच आहे, त्यामुळे हे सगळं आपल्याला मानण्यासाठीच आहे. पाणी संपलं, आटलं किंवा तिथलं पाणी काढून टाकलं तर प्रतिबिंब नाहीसं होतं, पण मूळ सूर्य असतो तिथे असतोच. हे जसं आहे तसा देह नष्ट झाला की मग काय होतं, मग परमात्म्याचं प्रतिबिंब पडायचा प्रश्नच नाही आहे, मग प्रतिबिंब पडत नाही. त्यामुळे देह असेपर्यंत जे काही आत्मा नावाची गोष्ट आपल्या देहामध्ये आहे, त्या श्लोकातच शरीरस्थोपी, शरीरस्थ त्या शरीरामध्ये राहणारा तो जो काही आत्मा आहे तो ह्या परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे जीव, जगत, जगदीश्वर या तीन गोष्टी आपण लक्षात घेऊया. आपल्याला जीव म्हणजे देह कळला, आणि हा देह चालवण्यासाठी ज्याच्या अस्तित्वाची नितांत गरज आहे तो आत्मा कळला. तो जो आत्मा किंवा ते जे आत्मतत्व आहे ते ईश्वराचं प्रतिबिंब आहे. आता प्रतिबिंब असो नसो, सूर्याच्या असण्यावर त्याचा काही परिणाम आहे का हो? आणखीन विचार केला त्याच दृष्टांताचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे देह असो नसो, देह आहे का नाही असं नाही, परमात्मा असतोच. देह असेपर्यंत त्या देहाचं प्रतिबिंब आत्म्याच्या रूपाने या देहात पडतं, हे कळलं आपल्याला. त्यामुळे त्या ईश्वराच्या असण्या नसण्याचा काही संबंध नाहीये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत परमात्मा या देहामध्ये असतोच. आणि परमात्मा जो आहे तो देह असला आणि नसला तरी तो असणारच आहे. फक्त देह असेपर्यंत त्याचं प्रतिबिंब तिथे पडणार आहे. पाणी असेपर्यंत सूर्याचं प्रतिबिंब तिथे पडणार आहे. पाणी नाहीसं झालं की सूर्याचं प्रतिबिंब तिथे पडणार नाही. तेव्हा देह असेपर्यंत ईश्वराचं प्रतिबिंब तिथे आत्म्याच्या रूपाने पडणार आहे. देह नाहीसा झाला की प्रतिबिंब पडणार नाही, पण परमेश्वर असणार तिथे असणारच, सूर्य आहे तिथे असणारच आहे. आता म्हणून म्हटलं की त्याला येणं जाणं नाही, त्याला आकार नाहीये. तो ईश्वर जो आहे तो सगळीकडेच भरलेला आहे, त्रिकालाबाधित आहे. त्याला काळाचा, त्याला आकाराचा काहीच नाही, तो अक्षय आहेच आहे असं त्याचं वर्णन आहे. आणखीन माऊली आपल्याला उदाहरण देत आहे. अरिसा मुख जैसे बिंबालिया नाम असे देही वसने तैसे आत्मतत्व. सूर्याचं उदाहरण खरं इतकं छान चपकन आहे, पण माऊली आता आपल्याला सांगतात की आपण आरशामध्ये चेहरा पाहतो. आरसिया मुख जैसे, आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहतो आणि मग असं जे काय आपण म्हणतो, म्हणजे हे खरं नुसतं म्हणणं आहे. आपला चेहरा आपण आरशामध्ये पाहतो असं आपण म्हणतो. त्या आरशाला त्याचा काही सोयसूत्र काय का हो, आपण जोपर्यंत समोर आहोत तोपर्यंत त्याच्यात आपण दिसतो. आरशाचं काय, जे समोर असेल त्याला ते आरसा दाखवणार आहे. त्यामुळे तसा हा आत्मा देहात आहे. हे आपण या आरसा आणि प्रतिबिंब याच्यावरनं समजून घ्यायचं. आरसा समोर असला तर दिसणार आहे, बाजूला केला तर नाही दिसणार, किंवा आरशासमोर जे काही असणार आहे ते आरशामध्ये दिसणार आहे. अशा अर्थाने पाहिलं तर देह असताना ते दिसणार आहे. ईश्वराचं जे काही प्रतिबिंब आत्मरूप आहे ते दिसणार आहे. देह नाहीसा झाला की ते दिसणार नाही, पण तिथे दिसलं नाही तरी ते आहेच आहे. सर्व ठिकाणी भरलेलंच आहे, ते असतेच. तया देहा म्हणता भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे. आता तया देहा म्हणजे आत्मा आणि देह असं म्हटलं, या आत्मा आणि देह यांचा संबंध. तया देहा म्हणती भेटी, आत्म्याचा आणि देहाचा जो काही संबंध घडतो असं जे काही आपण म्हणतोय ते सपाई निर्जीव गोष्टी. ते सगळं निर्जीव म्हणजे मिथ्या आहे. आपण जे काही वर्णन करतोय त्या दोघांचा संबंध आहे वगैरे ते सगळं मिथ्या आहे. कसं मिथ्या आहे त्याला एक उदाहरण दिलंय. वारा आणि वाळू याची गाठ मारता येईल का हो? म्हणजे विरुद्ध लक्षणं ज्याची असतात ती एकत्र कशी येतील? वारा आणि वाळू ही एकत्र येऊ शकत नाही. वारा आला की ती वाळू उडणारच आहे. त्यामुळे दोघांची जर लक्षणं भिन्न आहेत तर ती एकत्र येणार नाही. तसं जीव आणि आत्मा यांची लक्षणं भिन्न आहेत. हा जीव आहे म्हणजे दिसताच आहे समोर, आणि आत्मा मात्र आपल्याला निर्गुण आहे, निराकार आहे असं सगळं त्याचं वर्णन. त्या दोघांची लक्षणं भिन्न आहेत आणि भिन्न लक्षणाची मंडळी ही एकत्र कशी येणार? आणखीन उदाहरणं देतात. आगी आणि कापूसा दोरा सुवावो कैसा केवता सांडा आकाशा पाषाणेसी. ते म्हणतात अग्नी आणि कापूस हे दोऱ्यामध्ये कसं होता येतील? काय कल्पनाशक्ती आहे माऊलींची पहा.
दोऱ्यामध्ये ओवायचं झालं तर विरुद्ध लक्षण असणाऱ्या दोन गोष्टी ओव्यात. कसं कापूस आहे, अग्नी जवळ आला की त्याचं काय होणार, त्यामुळे अग्नी आणि कापूस दोऱ्यामध्ये कसे होता येणार. किंवा वहुता सांधा आकाशा पाषाणेसे, किंवा आकाशाचा आणि दगडाचा सांधा कसा जोडला जाईल. जोडायचं झालं तर दगड आणि आकाश यांना कसं जोडता येईल. विरुद्ध धर्माच्या विरुद्ध लक्षणाच्या गोष्टी या एकत्र आणता येणार नाही. म्हणून देह आणि आत्मा हे सुद्धा कसं आहे एकत्र आहे. म्हणजे देहामध्ये नांदणारं जे आत्मतत्व आहे हे प्रतिबिंबाप्रमाणे आहे. प्रतिबिंब म्हणूनच आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. कारण देह हा पंचभूतात्मक आहे, निर्गुण निराकार आत्म्याबरोबर त्याचा कसा काय संबंध आहे. देह आहे साकार, देह आहे नाशिवंत, आणि हा बरोबर त्याच्या सगळा उलट आहे. त्या परस्पर विरुद्ध असणारे गुण असणारी ही दोघ जण एकत्र कशी येणार ते आपल्याला पटावं ह्याच्यासाठी माऊलींनी छान कापसाचं आणि अग्नीचं, दगडाचं आणि आकाशाचं असे दाखले देऊन आपल्याला पटवून दिलाय की हा देह आणि आत्मा हे दोघं जण एकत्र कसे येणार. कारण दोघांची लक्षणं वेगळी आहेत पण एकत्र तर आहेत. मग एकत्र आहेत म्हणजे काय, ते प्रतिबिंब आहे. ईश्वराचं प्रतिबिंब आपल्या देहामध्ये पडलेलं आहे, प्रत्यक्ष नाही. आणि त्याच्या आधीच सांगून झालं प्रतिबिंब म्हणजे काय आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत प्रतिबिंब, जो देह आहे तोपर्यंत प्रतिबिंब. त्यामुळे आज ह्या सगळ्या संकल्पना आपल्या छान क्लिअर करतात माऊली. आपल्याला देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, त्याचं प्रतिबिंब म्हणजे काय, जिवंत देह असेपर्यंतच ते प्रतिबिंब कसं आहे, दोघांची लक्षणं कशी भिन्न भिन्न आहेत आणि भिन्न लक्षणं असणारी एकत्र कशी येऊ शकत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी माऊली खूप स्पष्टपणानं आपल्याला सांगताहेत. पुढे म्हणतात एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, ती भेटीचे पाले संबंध हा. बरं असं आहे की एक जण पूर्वेकडे चाललाय, एक जण पश्चिमेकडे निघालाय, कधीतरी यांची भेट होणार का, नाही होणार. दोन परस्पर विरुद्ध दिशेने जाणारी मंडळी आहे. तसं या देहाचं आणि आत्म्याचं आहे. दोघांची लक्षणं भिन्न आहेत, ती दोघं एकत्र येणं शक्य नाही. उजियेडा आणि अंधारया, जो पाडू मृता उभया, तोची गा आत्मया देहा जाणं. आणखीन सांगतात उजियेडा आणि अंधार, अंधार आणि उजेड किंवा पाडू मृता उभया, मृत आणि जिवंत यांचा जसा संबंध आहे तितकाच या आत्म्या आणि देहाचा संबंध शक्य आहे. देह चालवणारा हा जो काही आत्मा देहामध्ये आहे असं वारंवार आपण समजतोय, तो आत्मा म्हणजे ईश्वराचं प्रतिबिंब आहे. देह असेपर्यंत ते असणार आहे, देह गेला की ते प्रतिबिंब संपणार आहे. रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा, अपाडू का जैसा तैसाच असे. रात्र आणि दिवस, सोनं आणि कापूस हे एकमेकांपासून भिन्न आहेत. परस्पर रात्र आणि दिवस परस्पर विरुद्धच आहेत. सोन्याचा आणि कापसाचा जर वजनाचा विचार केला तर आपल्याला कळेल की अगदी 1 ग्रॅम सोनं एवढासा कण आणि 1 ग्रॅम कापसाचं कापूस किती होईल. त्यामुळे हे दोघं जण परस्पर विरुद्ध आहेत, त्यांची लक्षणच वेगळी आहेत, त्यांचे गुण वेगळे आहेत. तसा आत्मा आणि देह यांच्यात भेद आहे. देहाच्या आणि आत्म्याच्या गुणधर्मामध्ये लक्षणांमध्ये जराही साम्य नाही. देह तव पाचांचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले, भवतसे चाकी सुडले जन्म मृत्यूच्या. आता माऊली सांगते की देह कसा आहे तर पंचमहाभूतांचा आहे, हे कर्माचे गुणी गुंथले. बरं असं आहे की पंचमहाभूतांचा आहे आणि कर्माच्या दोरीनं बांधला गेलेला आहे. त्या देहाकडून जे काही कर्म घडलेलं आहे यापूर्वी त्या कर्मानी तो बद्ध आहे. भव तसे चाकी सुरले. बरं असं आहे की तो भव म्हणजे जन्म मृत्यूच्या चाकावरती फिरतोय, पुन्हा पुन्हा येतोय जातोय ना. त्यामुळे जे काही कर्म केलाय त्या कर्माप्रमाणे जन्म मृत्यूच्या चाकावरती या जीवाला फिरावं लागतंय. हा देह तसा आहे, पंचमहाभूतांचा आहे, त्याला स्वाभाविकच कर्माचे सगळे लागलेले आहे, कर्माच्या दोरीने तो बांधला गेलेला आहे आणि त्यामुळे जन्म मृत्यूच्या चाकावर त्याला फिरावं लागतंय. सारखा नित्य भ्रमण करणं त्याचं जन्म मृत्यू चाललेला आहे. हे काळामेळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. आता ते म्हणताय की हा जो देह आहे तो कालरूप अग्नीला दिलेला आहे. मृत्यू ही एकच गोष्ट आहे ह्या देहासाठी. आणि मग तो कसा दिलाय तर अग्नीला जसा लोण्याचा गोळा, घातली लोणियाची उंडी,
काय घडतं तर अग्नीजवळ लोण्यासारखा पदार्थ आला की ते वितळून जातो. तसा हा देह म्हणजे काळरूप अग्नीला दिलेला लोण्याचा गोळा आहे. मृत्यूच्या ठिकाणी गेलं की संपतो. किंवा आणखी उदाहरण देत आहेत, माशी पाखो पाखडी तव हे सारे. माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो, माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो त्याच्या आत हा नाश पावणार आहे. म्हणजे याला हा किती काळ असणार आहे माहित नाही, इतकाच वेळ लागतो. असं सगळं जे की आहे हे ठरलेलंच आहे. ऐसे जन्मताच आहे ठरले त्याचे अर्जुन भवितव्य. माऊलींनी वर्णन केलंय की अर्जुना, ह्या जीवाचं भविष्य ठरलेलंच आहे. काय ते जन्मापूर्वीच ठरलेलं आहे. कसं तर अग्नीजवळ लोण्याचं हे करायला किती वेळ लागतोय, माशीचा पंख हलवायला किती वेळ लागतोय, तसं हा देह आहे. काळरूप मृत्यू आला की याचं अस्तित्व संपणारच आहे. हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, जाईले श्वानावर पडे तरी ते विष्टा. बरं, हा देह कसा आहे? माऊलींनी आपला ह्या देहाबद्दलचं जे प्रेम आहे ना, त्या देहाला अगदी छान छान ठेवण्यासाठी आपले जे प्रयत्न असतात ना, ते ह्या ओव्या वाचल्या की आपल्या लक्षात येते. माऊली म्हणतात कदाचित काय होईल, या देहाचं काय होणार आहे, निमिषात जाणार आहे. काळरूपी घाव आला की एक निमिष पण लागला नाही या देहाला जायला. म्हणतात हे विपाये आगीत पडे, कदाचित काय होईल, हा देह अग्नीत जाईल आणि अग्नीत गेला की भस्म होऊन जाईल, काहीच राहणार नाही. हे तर आहेच. या देहातलं जे ईश्वर तत्व आहे ते गेलं की आपण अग्नीच्या स्वाधीन होणार आहोत आणि भस्म होऊन जाणार आहे. तर हे तर आहेच, क्षणार्धात भस्म होईल. जाहले श्वानावर पडे तरी ते विष्टा. बरं, समजा अग्नीतून भस्म झालं नाही आणि कोल्ह्या कुत्र्यांच्या लांडग्यांच्या समोर पडलं तर त्यांची विष्ठा म्हणून आपल्या देहावरती त्याचा परिणाम होईल. ते खातील देह आणि ते देहाचं रूपांतर त्यांच्या विष्ठेमध्ये होईल. आणखीन काय होईल, या चुके दोन्ही काजा. समजा या दोन गोष्टी नाही घडल्या, जंगलामधल्या या पशूंच्या स्वाधीन आपला देह गेला नाही किंवा अग्नीच्या स्वाधीन गेला नाही, तर या चुके दोन्ही काजा. या दोन्ही कारणांशिवाय आणखीन काय होईल, तरी होय कृमीचा पुंजा. नुसतंच पडून राहिलं, मृतदेह नुसताच पडून राहिला तर काय होईल, हा परिणामो कपिध्वजा कश्मलुघा. तर नुसता हा असा देह पडून राहिला, जंगली प्राण्यांच्याही स्वाधीन गेला नाही, अग्नीच्याही स्वाधीन गेला नाही, कृमी कीटकांच्या स्वाधीन गेला तर सहस्रावधी पुंजके पडतील. ते कृमी कीटक आपला देह खातील आणि अर्जुना, या देहाची अशी अपवित्र अमंगल अशी दशा होईल. माऊलींनी आपल्या या देहाबद्दल आपलं जे प्रेम आहे ते प्रेम काय उपयोगाचं आहे, जेव्हा हा देह निमिषात टाकला जाईल आणि निमिषात टाकला जाताना त्या देहाचं पुढे काय होतं याची जाणीव करून दिली. म्हणजे शरीराचं येणं जाणं किंवा असणं, आपण असं म्हणू, हे सगळं जे की आहे हे पूर्व कर्मांवर अवलंबून आहे. आपल्या हातात काही नाही, आपली जी कर्म आहेत त्या कर्मांवर आपलं सगळं इथे असणं आणि येणं जाणं हे अवलंबून आहे. या देहाची हे दशा आणि आत्मा तो आहे थैसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे. आता ह्या देहाची स्थिती काय होते ही माऊलीने सांगितली. या देहाची अशी दशा होते आणि आत्मा कसा, तर आत्मा नित्य आहे, स्वयंभू आहे, अगदी अनादि आहे, सहज आहे, तो आहेच आहे. त्यामुळे त्याचं काहीच नाही, देह जाईल, तो आहे. सकळू ना निष्फळू, अक्रियू ना क्रियाशीळू, कृश ना स्थूलू, निर्गुणपणे. त्याचं वर्णन करून टाकलं. त्याचं काही, त्याला देहाला जसे अवयव आहेत तसे त्याला काही नाही आहेत, त्यामुळे तो अवयव नाही, अवयवासहित पण नाही किंवा अवयवरहित पण नाही, त्याला काहीच नाहीये. अक्रिय क्रियात्मक म्हणजे तो काही करत पण नाहीये, करता पण नाही, अकर्ता पण नाही, कृश पण नाही, स्थूल पण नाही, कुठल्याच प्रकारचा तो नाही. तो कसा आहे आपल्याला सांगितलं, निर्गुण निराकार आहे. त्यामुळे त्याचं अस्तित्व आपल्याला कुठल्या ह्याची दाखवताच येणार नाहीये. जीवाचं देहाचं अस्तित्व असतं किंवा नसतं हे कसं आहे ते आपल्याला दाखवलं. याच्या अस्तित्वाचा प्रश्नच नाही, कारण ते असतही नाही आणि नसत नाही असं म्हणायला लागतं की अवयवासहित नाही, अवयवारहित नाही, स्थूल नाही, कृश नाही, करता नाही, अकर्ता नाही, काहीच नाही. आभासो ना निराभासो, प्रकाशो ना अप्रकाशो,
अल्प ना बहुवसू अरूपपणे. आणखीन आत्म्याचं वर्णन करतात की त्याला रूपच नाही आहे ना, आणि रूपच नसल्यामुळे तो दिसतही नाही, म्हणजे दृश्य पण नाही ना अदृश्य पण नाही, दिसत नाहीच आहे. पण नाहीच आहे म्हणावं तर देह चालतोय ना, तो असल्याशिवाय चालवता येत नाही. त्यामुळे ते दृश्यही नाही अदृश्य नाही. प्रकाशू वा प्रकाशू, प्रकाश रूप पण नाही, त्याचा प्रकाशही पडत नाही, अंधारही नाही. अल्पसा पण आहे, अल्पना बहुवसू, लहान पण नाही मोठा पण, काहीच त्याच्याबद्दल म्हणता येत नाही. म्हणजे एवढंच म्हणता येईल की तो स्वयंभू आहे, नित्य सिद्ध आहे, तो असतोच असतो, निर्गुण निराकार आहे. त्याच्याबद्दलची अशी माहिती आपल्याला देता येईल की तो कधीही नाश पावणारा नाही असं आपण म्हणू. पण त्याची उत्पत्तीच नाही आहे, त्यामुळे तो येणार जाणार असणार वगैरे बद्दल काहीच म्हणता येत नाही. किंवा तो कसा आहे याचं पण आपल्याला वर्णन करता येत नाही. इंद्रियांना ज्ञात होईल असं काहीच नाहीये. आपल्याला त्याचा एकमेकांना परिचय करून देता येईल असं, दाखवता येईल असं काहीच नाहीये. फक्त आपल्याला या पद्धतीने त्याचा परिचय करून घ्यावा लागतो. रीता ना भरितो, रहितो ना सहितो, मूर्तो ना अमूर्तो, शून्यपणे. शून्य आहे तो, शून्य म्हणजे काहीच नाही असा हा आत्मा शून्य आहे. रीता ना भरितो, रिकामा किंवा भरलेला काहीच नाही. रहितो ना सहितो, रहित किंवा सहित, कशाने भरलेलाच नाही, काही नाही असं पण नाही. मूर्तो ना अमूर्तो, मूर्त स्वरूपात नाही, अमूर्त पण नाही, काहीच म्हणता येत नाही त्याच्याबद्दल. आनंदो ना निरानंदो, एको ना विविधो, मुक्त ना बद्धू, आत्मपणे, काहीच नाही, नित्य नाही. आत्मतत्व कसं आहे तर हे असं, त्याला बंधन नाही, त्याला मुक्ती नाही, आनंद नाही, दुःख नाही, एकत्व नाही, अनेकत्व नाही, सगळंच त्याच्याबद्दलची काहीच गोष्ट आपल्याला सांगता येत नाही. ये तुला ना ते तुला, म्हणजे एवढा तेवढा इतका आहे, त्याचा आकार सांगता येते. ये तुला ना ते तुला, आयता ना रचिता, म्हणजे तो तयार करता येत नाही किंवा तो तयारच आहे असं पण म्हणवत नाही. बोलताना उगला, बोलका पण नाही मुका पण नाही. अलक्षपणे, त्याचं काही खुणाच सांगता येत, त्याची लक्षणच काही सांगता येत नाही, त्याचं काही वर्णनच करता येत नाही. त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन असं शेवटी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. सृष्टीचा होणा न रचे, सर्व संहारे न वेचे, आथी नाथी या दोन्हीचे पंचत्व जो. आता तो आहे किंवा तो नाही असं जे काही बोलणं आहे, दोन्ही प्रकारचं बोलणं आहे, ते संपूनच जातं. तो आहे असं म्हटलं तरी ते आपल्याला दाखवता येते, तो नाही असं म्हणावा तर तेही आपल्याला पटत नाही. अशा दोन्ही गोष्टी त्याच्याबद्दल आहे. त्यामुळे तो या संबंध सृष्टीच्या होण्याने होत नाही, सृष्टीने निर्माण केला असं पण होत नाही. बाकी सगळी सृष्टी निर्माता करणारा तो ईश्वर आहे, परंतु तसंही दाखवता येत नाही. किंवा सर्व वस्तूंचा नाश झाला तरी तो नाशही पावत नाही. जी गोष्ट निर्माण झालेली आहे ती नाशिवंत आहे, त्यामुळे ती नाश पावणारच आहे, तसंही याचं नाही. त्यामुळे तो निर्माण पण करता येत नाही आणि तो नाशही पावत नाही. नवे ना चर्चे, वाढे ना खाचे, विटे ना वेचे, अव्ययपणे. पुढे म्हणतात नवे म्हणजे आपल्याला मोजता येत नाही. त्याला मोजायचा कसा, त्याला आकार एवढा तेवढा पण सांगता येत नाही, अंदाज पण घेता येत नाही, तर मोजणार काय. त्या आत्म्याला मोजता येत नाही, त्याच्याबद्दल चर्चा करता येत नाही. नवे ना चर्चे, चर्चा पण करता येत नाही, चर्चेला पण जात नाही, मोजता येत नाही, चर्चेला जात नाही. तो वाढत नाही, तो कमी होत नाही. खाचे म्हटलंय, वाढत नाही आणि कमी होत नाही, खाचे होत नाही. विटत नाही, संपत नाही, काहीच नाही त्याच्याबद्दल. आणि नाही नाही नकारात्मक दृष्टीनंच याचं वर्णन आपल्याला करावं लागतं. एक रूप पै आत्मा, देहीचे म्हणती प्रियोतमा, ते मठाकारे व्योमा नाम जैसे. अर्जुनाला भगवंत सांगतो, अर्जुना असा जो आत्मा आहे ना, एक एव रूप पै आत्मा, हा जो स्वरूपाचा जो आत्मा आहे, अशा स्वरूपाचा जो आत्मा आहे तो या देहामध्ये आहे. त्याची लक्षणं सांगता येत नाहीत, त्याच्या खुणा सांगता येत नाहीत, पण तो या देहामध्ये आहे. म्हणजे मठात असणाऱ्या आकाशाला मठाकाश म्हणतात ना, नाव ठेवलेलं आहे, नाम मात्र आहे, तसा हा आहे. आता सुरुवातीला सूर्याच्या प्रतिबिंबाची उपमा देऊन झालेली आहे, त्या आपल्याला कळेल. मठाकाश घटाकाश हे शब्द काही आता 13व्या अध्यायापर्यंत आल्यावर आपल्याला नवीन नाही आहेत. त्यामुळे मठामध्ये आकाश, मठातून आकाश किती दिसतं तुम्हाला, मठाकाश काय, आता आपण आपल्या बाल्कनीत उभे राहिले तर आकाशाचा छोटासा तुकडाच आपल्याला दिसतो, तर आपल्याला तेवढंच आकाश आहे असं वाटेल. तसं मठात असलेल्या आकाशाला मठाकाश म्हणायचं.
तसं आहे, जसं असतं ते नाम मात्र आहे. तसं ज्या काही खोडा नाही नाही म्हणून सांगता आल्या त्याच्यावरून ते आत्म्याचं रूप काय आहे ते लक्षात घ्यायचं, नाम मात्र समजून घ्यायचं. तैसे तयाची अनुस्युती होती जाती देहाकृती, तो घेण्यासाठी सुमती जैसा तैसा. ते म्हणतात की अनुस्युती म्हणजे व्यापक, त्याची जी काही अखंड व्यापकता आहे, इतकी मोठी व्याप्ती आहे, सगळं वर्णन करून झालं, त्याला आकारात पण ठेवता येत नाही, त्याला दाखवता पण येत नाही वगैरे वगैरे. तर त्याच्या अशा अखंड व्याप्तीमुळे किंवा दुसरं काय तर असंगत्वामुळे तो जो काही देहामध्ये असण्याचा त्याला समजा आपण असं म्हणू देहादी आकार उत्पन्न होत किंवा लय पावत, तर जो अर्जुना या देहामध्ये ठेवलेला आहे किंवा देह संपल्यावर नाहीसा झालेला आहे असं त्या देहाशी त्याचा काही संबंध नाही. त्याची अखंड व्याप्ती आहे ना, तो सगळीकडे आहेच आहे. त्यामुळे आपण जर त्याला म्हटलं की या देहामध्ये त्याला त्यात व्याप्त आहे, तर तसं पण म्हणता येत नाही. तो आत आहे, बाहेर आहे, सगळीकडे तो भरलेलाच आहे. त्यामुळे त्याचा संबंध केवळ देहापुरता आहे असं नाही. आता आपल्या लक्षात येईल की परमात्म्याचं प्रतिबिंब अशी सुरुवातीला माऊलीने कल्पना मांडली, ती आपल्या लक्षात येईल ती काय आहे ते आपण लक्षात घेऊ. अहोरात्र जैशी अहोरात्रे जैशी येती जाती आकाशे, आत्मसत्ते तैसी देहे जाण. आता पुढल्या याच्यात ते आपल्याला सांगणार आहेत. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी, आकाशात म्हणजे आकाशाच्या सत्तेवर असं म्हणूया, दिवस आणि रात्र होतात, म्हणजे सूर्याचं येणं जाणं संभवतं. पण आता आकाश आणि त्या सूर्याचंद्राचं येणं जाणं याच्यामध्ये आकाश अलिप्त असतं. सूर्याचंच काय, आपण आकाशामध्ये पाहतो ढग येत आहेत जात आहेत, आकाशामध्ये त्याचा काहीही संबंध नाही, आकाश लिप्त होत नाही. अगदी तसंच ह्या आत्म्याच्या सत्तेवर देहाची उत्पत्ती आणि लय होत असतो. सत्ता त्याची असते परंतु तो लिप्त होत नाही, हे आता आपल्याला पाहायचं आहे. आत्मा व्यक्त नाही, त्याची मोजदाद करता येत नाही. आत्ता सांगितलं त्याची कुठलीच लक्षणं नाही, त्याच्या खुणा नाही, असं सगळं आहे, पण तो ओतप्रोत सगळीकडे भरलेला आहे. आता आपल्या लक्षात येईल की तो जो परमात्मा परमेश्वर आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या प्रत्येक देहामध्ये आहे किंवा प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. सगळ्या अगदी दिशा काल त्यांनी व्यापून टाकलेला आहे, सगळीकडे तो खचून भरलेला आहे, कारण त्याला मर्यादाच नाही, अमर्याद असा तो आहे. आता विकास पावणं किंवा लहान होणं, विकसित होणं किंवा छोटं होणं हे पण त्याला संभवत नाही. त्यामुळे तो देहात आहे किंवा देहातून जातो आहे असंही खरं म्हणणं चुकीचंच आहे. तो देहामध्ये आलेला आहे किंवा देहाच्या बाहेर जातोय असं पण नाहीये. तर आपण वर्णन समजुतीसाठी करतो. पुरुष सूक्तात आपण वर्णन ऐकतो, सभूमी विश्वतो वृत्वा त्यात्तिष्ठात् दशांगुलम, असं सगळं तो स्थिरपणे व्यापून आहे, जगदात्मा दशांगुळे उरलाच आहे, असं सगळं आपण वर्णन करतो. पण आपल्याला असं म्हणता येत नाही की तो देहात आलाय किंवा देहातून आता गेलाय, तो आहेच आहे, सगळीकडे भरलेला आहे. म्हणून ये शरीरे काही करवी ना करी, आयताही व्यापारी सज्जन होय. आता ये शरीरी म्हणजे या शरीरात काही करवी ना करी, तो काहीही करत नाही किंवा तो काही करूनही घेत नाही. आपण क्रिकेटच्या पंचाचं हे पाहिलं की तो काय करत नाही, तो फक्त काय करतो, तो आपल्या कर्माचं जे काही फळ आहे ते दाखवतो. आपल्याला उदाहरणासाठी म्हणून आहे तसं हा पण करतोय, एवढंच. आपल्याला कळत नाही, तो भाग वेगळा. काहीच करत नाही आणि तो करवूनही घेत नाही, करवीतही नाही. काही घडू दे, कुठला काही चांगलं वाईट घडलं, इथे त्यांनी शब्द वापरला आयताही व्यापारी, कुठलाही व्यापार घडू दे, काही घडू दे, याचा काही त्याच्याशी संबंध नाही. असा हा जो आत्मा आहे अविनाशी आहे, विकाररहित आहे. या सगळ्या प्रकृतीकडून, या दृश्य जगातून होणाऱ्या, अगदी सहजपणे होणाऱ्या जो काही व्यापार आपण म्हणू, जे काही चाललेली सृष्टीची जी काही रोजची सतत चाललेली जी काही हालचाल आहे त्याच्यामध्ये याचं जराही करते पण नाही, काही करत नाही. या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे, हे असो तो न लिंपे देही देहा.
म्हणजे काय तर स्वरूप आहे. स्वरूपतः तो काही लहान मोठा होत नाही, कमी अधिक होत नाही. या लागी स्वरूप आहे उणापुरा, कमी अधिक तो होत नाही. हे आता आपल्याला कळलं. म्हणजे देहामध्ये असू नये, देहामध्ये व्याप्त असू नये, त्या देहाच्या कुठल्याही क्रियेने तो लिप्त होत नाही. आपण पक्ष्यांची जी गोष्ट पाहिली ती लक्षात घ्यायची. तो असतो परंतु त्या झाडाची फळं चाखत नाही. त्यामुळे फळच चाखत नसल्यामुळे त्याला आनंद होणं, दुःख होणं काही संभवतच नाही. तसं आहे की या देहाच्या कुठल्याही क्रियेमध्ये तो भागच घेत नाही, त्यामुळे तो लिप्तच होत नाही. मुद्दा काय महत्वाचा आहे तर माऊलींनी आपल्याला 25च्या 25 ओव्या ज्यासाठी निरनिराळे दृष्टांत देऊन आपल्या समोर मांडल्या. अगदी आरशासमोर आपला चेहरा आपल्याला दिसतो, चांगली गोष्ट आहे. आपला चेहरा आपल्याला दिसणार आहे, पण जोपर्यंत समोर आरसा आहे तोपर्यंतच ते प्रतिबिंब दिसणार आहे. मूळ आपल्या चेहऱ्याला काहीच होणार नाहीये. म्हणजे आपण असं म्हणूया की आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाला, समजा आपला चेहरा आरशात आहे आणि त्या आरशातल्या प्रतिबिंबाला आपण टिकली लावली, आपल्याला नाही लागणार. आपल्याला टिकली लावायची असेल तर आपल्यालाच लावायला हवी. त्या प्रतिबिंबाला लावून ती आपल्या कपाळाला नाही लागणार आहे. त्यामुळे आरशा समोरून आपण बाजूला झालो समजा की ते दिसणं बंद. ते जे आहे ते आरशासमोर असताना, आरसा दूर गेल्यानंतर जे आपण आहोत ते आहोतच, जसे आहोत तसेच असणार. आपल्यात काहीच बदल होणार नाही. अगदी आपण असं म्हणू की आरसे बनवताना समजा काही विशेष बदल केला असेल, म्हणजे असतं की त्या पुण्याच्या आपण याच्यामध्ये पाहतो की त्याच्यामध्ये त्या आरशात पाहिलं की आपण लहान दिसतो किंवा मोठे दिसतो किंवा खूप स्थूल दिसतो किंवा बुटके दिसतो. काय निरनिराळे जसं त्या आरशांच्या रचनेमध्ये फरक असेल तसं तसं त्याचं प्रतिबिंब आपलं समोर आपण असतो तरी वेगळं पडू शकतं. पण हे जे प्रतिबिंब वेगळं पडतं त्याचं म्हणजे विकृत म्हणूया आपण, विकृत प्रतिबिंब जे पडतं त्याचाही मूळ स्वरूपाला काहीच फरक पडत नाही. ते जसं आहे तसंच असणार आहे. आरशामध्ये पडणारं प्रतिबिंब हे प्रतिबिंब आहे, त्याचा आपल्या मूळ स्वरूपाला काहीही फरक पडत नाही. मूळ चेहऱ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे आरशात बघणाऱ्या आपल्याला वेगळं काहीच दिसणार नाही. हाच नियम जो आहे, हाच सिद्धांत जो आहे तो परमात्म्याला लागू पडतो. म्हणजे या सगळ्या दृश्य जगाचं म्हणजे प्रकृतीचं जे काही सानिध्य, त्या सानिध्यात परमात्मा असतोच असतो, ते बरोबरच आहे. पण प्रकृतीद्वारे निरनिराळ्या रूपामध्ये तो दाखवला जातो. तो निर्विकार आहे, तो अखंड आहे, प्रकृतीपासून अगदी पूर्णपणानं अलिप्त आहे. म्हणजे शरीराचं माध्यम आहे. शरीराच्या माध्यमातून तो परमात्मा आपण समजून घ्यायचा आहे, पण त्याच्यावर शरीराचा काहीच परिणाम नाहीये. शरीराला होणाऱ्या सुखदुःखाचं त्याला काहीच फरक पडत नाहीये. म्हणजे असं आहे ना की यंत्राची हालचाल होते. आपण नेहमी उदाहरण घेतो की विजेवरती यंत्र चालतात. आपण घरातली जी सगळी यंत्र वापरतो ती विजेवर चालतात. पण तसं पाहायला गेलं ती वीज पूर्णपणानं अलिप्तच असते. म्हणजे विजेवर यंत्र चालतं, गोष्ट खरी आहे. पण समजा एखादी यंत्र बिघडलं तर आपल्याला यंत्रामध्ये दुरुस्ती करावी लागते. वीज असणारच आहे, वीज असतेच असते. त्या विजेचा काही संबंध नाही. तुम्हाला पदार्थ थंड करायचा आहे का गरम करायचा आहे का काय करायचं आहे, तर वीज काहीच म्हणणार नाहीये, ती काहीच करणार नाहीये. त्या विजेचा कॉन्ट्रॅक्ट फक्त बरोबर जुळलाय की नाही तेवढंच फक्त बघायचं आहे आपल्याला. ते जर असेल आणि यंत्र जर काही बिघाड झाला तर तो यंत्रात बिघाड होणार आहे, त्याच्यामध्ये नाहीये. मिक्सर वापरताना मिक्सरचं काम नीट झालं नाही की आपण काही वीज आहे की नाही बघायला जात नाही, तर मिक्सरचं भांडं दुरुस्त करायला जातो. पंखा असू दे, घरातले कुठलंही असू दे, ही यंत्र जी आहेत ती यंत्र म्हणजे जणू काही कसं आहे तर ती वीज आत्म्याच्या ठिकाणी आहे. बिघाड असतं तर तो यंत्रात असतो, बिघाड असतं तो देहात असतो. त्याला काहीच होत नसतं, त्याला काहीच लेप नाही, त्या विजेला काहीच लेप नाहीये, त्या आत्म्याला काहीच लेप नाहीये. आता ह्या एका 31व्या श्लोकासाठी माऊलींनी ह्या ज्या 25 ओव्या आपल्याला सांगितल्या, याच्यातून आपल्या लक्षात आलं की प्रकृती आणि पुरुष शब्द तर आपल्याला ह्याच्यात पाहिलेलेच आहेत.
म्हणजे आपला देह आणि ईश्वर, तर हा जो पुरुष म्हणजे ईश्वर आहे तो काहीही करत नाहीये, त्यामुळे कुठेही तो लिप्त होत नाहीये असं आपण पाहिलं. आता प्रश्न असा पडतो की हे जरी असं सांगितलं असलं अर्जुनासारख्याला सुद्धा, म्हणजे माऊलींच्या 25व्या अर्जुनाने ऐकला नाहीये ही गोष्ट खरी आहे, फक्त भगवंतानी त्याला एवढंच सांगितलं की तो आत्मा जो आहे तो निर्गुण निराकार आहे, तो कधीही नाश पावणारा असा नाहीये आणि त्यामुळे तो काही करत नाही, तो लिप्त होत नाही, एवढंच भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. त्यावर अर्जुनाला ते पूर्णपणानं पटलं, अशातला काही भाग नाहीये. आता कदाचित 25व्या अर्जुनाने ऐकल्या असत्या माऊलींच्या तर नक्कीच पटलं असतं. आणि म्हणून असं झालं की तरीही त्याला हा प्रश्न पडलाच की असं कसं तो लिप्त होत नाही, तो काहीच करत नाही असं कसं होतं. आणि म्हणून 32व्या श्लोकामध्ये पुन्हा भगवंत हाच विषय यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. म्हणजे इथे त्यांनी आकाशाचं उदाहरण देऊन पुन्हा एकदा सांगितलं की ते आकाश जसं सर्वत्र व्यापून आहे, आपण कुठेही गेलो दिसतो तरी आकाश दिसतच आहे आपल्याला, ते जे आकाश आहे ते सूक्ष्म आहे, ते लिप्त नाही. देहामध्ये सुद्धा असंच आहे, सर्वत्र अवस्थितो देहे, तो देहामध्ये सुद्धा सर्वत्र स्थित आहे, ते जे ईश्वराचं आहे ते तिथे आहे, पण लिप्त होत नाही. देहाच्या गुणांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्या 32व्या श्लोकामध्ये पण हाच विषय चालू राहणार आहे. आपल्याला आकाशाचं उदाहरण भगवंतांनी दिलंय ते बरोबर आहे. आकाशाच्या अंतर्गत आपल्याला दिसतं की वायू, तेज, जल, पृथ्वी म्हणजे पंचमहाभूतामध्ये आकाशाच्या अंतर्गत ह्या 4 महाभूती येतात. पंचमहाभूतातलं ही 4 जी भूत आहेत ती आकाशाच्या अंतर्गत येतात. आणि आकाश सूक्ष्म आहे असं आपण म्हणतोय. तर आकाशापेक्षा हे 4 स्थूल आहेत. पाणी बघता येतं आपल्याला, तेज म्हणजे सूर्य दिसतो आपल्याला, अग्नी दिसतो, पृथ्वी आपल्याला दिसते, वायू आपल्याला जाणवतो. तसं हे सगळे स्थूल आहेत आकाशाच्या तुलनेत. आकाश मात्र सूक्ष्म आहे, किंवा हे आपण असं म्हणू की हे 4 जे आहेत हे सीमित आहेत, मर्यादित आहेत. पृथ्वी, आप, जल, वायू हे सीमित आहेत, मर्यादित आहेत. आकाश मात्र कसं आहे, अमर्याद आहे, असीम आहे. आणि म्हणून या 4 विकार आहे. पाणी कमी होत आहे, जास्त होत आहे वगैरे वगैरे. आकाशाला विकार नाही. पंचमहाभूतातल्या आकाशाचा जर वेगळा विचार आपण केला तर इथे या श्लोकामध्ये आकाशम नोपलिप्यते, आकाशावर काही परिणाम होत नाही, आकाश लिप्त होत नाही. याच्यासाठी भगवंतानी उदाहरण घेतलं की जसं हा आत्मा लिप्त होत नाही, देहामध्ये असून सुद्धा लिप्त होत नाही, जसा आकाश लिप्त होत नाही. आता हे जे आकाश आहे या पंचमहाभूतातल्या 4 भूतांमध्येच ते राहतं, बरोबर आहे. पण तरी देखील हे 4 जसे विकारी आहेत तसा हा विकारी नाही, याच्यावर काही विकार होत नाही. हा मर्यादित नाही, अमर्याद आहे आणि म्हणून तो लिप्त नाही. तसंच या शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याचं आहे. आत्मा या शरीरामध्ये आहे, पण शरीरातल्या सुख दुःखाशी तो लिप्त नाही. आता तो कसा आहे तर नित्य, सर्वगत, अचल, किती किती त्याची अचिंत्य, अविकारी असं सगळं आपण त्याला जे आपल्याला नकारात्मक का होईना त्या आत्म्याबद्दल जे काही सांगता येत आहे तसं तसं सांगितलं. आणखीन सोपं करून सांगता येईल की आपण ज्याला आकाश म्हणतोय तसं पाहिलं तर तो आपला दृष्टीभ्रमच आहे, कारण काहीच नाही, शून्यच आहे, ते पोकळीच आहे, ती काही खरं नाहीच आहे. जसं जसं आपण वरती जावं तसं तसं आकाश आणखीन वरती जात आहे. त्यामुळे ती अवकाश आहे, पोकळी आहे, वस्तूंना जागा देणं असं जणू काही आहे, सगळ्यांना सामावून घेणं हे त्याचं काम आहे. अवकाश सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. या पंचमहाभूतांमधली पृथ्वी ही सगळ्यात जड आहे, कारण आपण हे सगळं दासवार शिकलोय. कारण पृथ्वीला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 गुण आहेत. पृथ्वीला हे 5ही विकार आहेत. आणि तसं तसं आपण पुढे गेलो तर पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी आणखीन थोडं सूक्ष्म आहे, त्याला 4 गुण आहेत. त्याला फक्त पाण्याला गंध नाही असं आपण म्हणू, पण बाकी शब्द, स्पर्श, रूप, रस आहे. पाण्याला गंध येतो, म्हणजे पाण्यात जे काही वस्तू आपण टाकतो त्या मिसळून गेल्या की त्या वस्तूचा गंध पाण्याला येतो. जसं आपण म्हणा पोहायला जाणारी म्हणजे सांगतात की क्लोरीनचा वास खूप येतोय, किंवा एखाद्या आपण माठामध्ये वाळा टाकला तर आपण म्हणतो की माठाच्या पाण्याला छान वाळ्याचा वास येतोय. म्हणजे जे पाण्यामध्ये पडेल त्याचा गंध त्याला येतो. त्यामुळे स्वतःचा गंध हा त्याचा गुण नाही,
त्याला दुसऱ्याचा गुण तो घ्यावा लागतो. पाण्यापेक्षा सूक्ष्म आपण विचार केला तर अग्नीचा, तेजाचा. त्याला गंध नाही, त्याला चवही नाही. शब्द, स्पर्श, रूप हे 3च गुण त्याच्याजवळ आहेत. हे सगळं आपण तासभरात शिकलोय. पुन्हा एकदा उजळणीच फक्त आहे. अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म आहे. वायूमध्ये फक्त शब्द आहे. आणि आकाश या वायूपेक्षा सूक्ष्म आहे. कारण आकाश कसं आहे, या 4ही भूतांना सामावून घेणार आहे. वायूपेक्षा फक्त शब्द आहे त्याच्याजवळ. असा अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की या पृथ्वी असू दे, कोट्यावधी ग्रह, तारे, नक्षत्र, किती किती सूर्य, किती किती आकाशगंगा, हे सगळं या अवकाशाच्या पोकळीमध्ये आहे. आणि तरीही आकाश लिप्त नाही. आपल्याला त्याचं हे मोठेपण कळण्यासाठीच फक्त आहे. ते जसं हे सगळ्याला सामावून घेत आहे आणि ते लिप्त नाही आहे, तसं देहाचं आहे. देहामध्ये राहणारा हा आत्मा जराही लिप्त नाही. आता मी म्हटलं तसं की 32व्या श्लोकामध्ये पुन्हा हा विषय आहे. पुन्हा माऊली आपल्याला याचा निरनिराळे दृष्टांत देऊन स्पष्ट करून सांगणारच आहेत. पण मला असं वाटलं की चला अर्जुनाला सुद्धा हा मुद्दा असं वाटलं की अरे कसं का, हा जर आहे आणि काही करत नाही, लिप्त होत नाही, असं कसं आहे, असा प्रश्न पडला असावा त्याला. हे असं का होतं, असं भगवंताला विचारच वाटलं. प्रत्यक्ष विचारलं नाही. भगवंताला अर्जुनाच्या मनात काय चाललं आहे ते कळतच होतं. अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघूनच आपण काय सांगतोय ते अर्जुनाला बहुधा स्पष्ट झालं नाही. म्हणून त्या ठिकाणी भगवंत अधिक सांगतोच आहे. आणि म्हणून लगेच भगवंताने या 32व्या श्लोकामध्ये हा विषय अधिक सविस्तर सांगतो असं म्हटलं. आणि 32व्या श्लोकामध्ये हा चालू केला. आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या देहावरचं आपलं जे हे अतिशय प्रेम आहे ना, ते देहावरचं प्रेम कमी व्हावं यासाठी आपल्याला ह्या ओव्यांचा उपयोग होईल. की ज्या हा देह आज किती अंगावर काटा येणारं वर्णन माऊलीने केलं की काय होणार आहे या देहाचं. निमिषात हा देह नाहीसा होणार आहे आणि पुन्हा त्याचं भस्म होणार आहे. हे सगळं जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की असणं आणि नसणं याच्यामध्ये अंतरच नाही आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याला ओळखणं, त्या परमात्मा नेमका काय आहे, त्या परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये आहे, म्हणून हे कर्माकडे त्याचं लक्ष आहे. आणि मग चांगली कर्म आपल्याकडनं होतील असा प्रयत्न आपण करणं हा खरा या सगळ्याच्या मागचा उद्देश आहे. कारण त्या कर्मावर आपलं असणं आणि नसणं ठरणार आहे. त्या कर्मावर आपल्याला जन्ममृत्यूचं चक्रातून सुटायचं होणार आहे. यासाठी हा प्रयत्न आपल्याला करायला माऊली सांगतात. आपण या 32व्या श्लोकांच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पुढल्या वेळेस बघूया. धन्यवाद. नमस्कार मीराताई. 693 पासून वाचू ना.